brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022 48 96 82 82. 23 तारखेला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला। महायुतीला घवघवीत यश मिळालं तर मवियाला जोरदार धक्का बसला। या निकालावर आता मवियासोबतच अनेक स्तरातून शंका उपस्थित केली जातीये। ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात केला जातोय। या सगळ्यांमध्ये आता 95 वर्षाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याचं आंदोलन सगळीकडे चर्चेचा विषय बनलंय। या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे बाबा आढाव। गेल्या 3 दिवसांपासून बाबा आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। आधी शरद पवार, त्यानंतर अजित पवार, मग उद्धव ठाकरे अशा बड्या नेत्यांनी बाबा आढावांच्या आंदोलनाला भेट दिली आहे। या सगळ्या नेत्यांसमोर अगदी आक्रमकपणे आपली भूमिका मांडणारे बाबा आढाव नेमके कोण आहेत? वयाच्या 95व्या वर्षी आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर नेमकी का आली? त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। पुण्याच्या महात्मा फुले वाड्यात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं। गेल्या 3 दिवसांपासून बाबा आढाव यांचं हे आंदोलन सुरू आहे। आता हे आंदोलन नेमकं कशासाठी सुरू आहे हे जाणून घेऊयात। यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजेच महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल लागला, या निकालामध्ये ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा आरोप बाबा आढावांनी केलेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात घवघवीत यश महायुतीला कसं मिळू शकतं? नक्कीच काहीतरी घोळ असेल असा आरोप करत बाबा आढाव यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आता बाबा आढाव यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे सुद्धा जाणून घेऊयात। 1952 पासून सगळ्या निवडणुकांमध्ये माझा सहभाग असून अशा प्रकारच्या निवडणुका मी कधीही पाहिलेल्या नाहीत। मतं घेण्यासाठी या निवडणुकीमध्ये पैशांचा भरघोस वापर करण्यात आला। 1500 रुपयांमुळे मूळ प्रश्न बाजूला पडले। विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचं वस्त्रहरण करण्यात आलं। ईव्हीएम आणि पैशांच्या वापरामुळे हा निकाल आलेला आहे। हे धक्कादायक निकाल पाहून मला खंत वाटली, मला स्वस्थ बसता आलं नाही, त्यामुळे मी आंदोलन जाहीर करत आहे असं म्हणत बाबा आढाव यांनी हे आंदोलन सुरू केलं। गौतम अदानी यांच्यावर कारवाई का झाली नाही? अदानींच्या विरोधात संसदेमध्ये का बोलू दिलं जात नाही असा सुद्धा त्यांनी सवाल उपस्थित केला। वयाची सबब न बाळगता मी तुरुंगात सुद्धा जायला तयार आहे। लोकशाही वाचवण्यासाठी या वयात काहीतरी करावंसं वाटलं, त्यामुळे हे आंदोलन सुरू केल्याचं बाबा आढाव यांनी म्हटलेलं आहे। आता बाबा आढावांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय। शरद पवारांनी आज सकाळीच बाबा आढावांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। शरद पवार यांच्यानंतर लगेचच अजित पवारांनी सुद्धा बाबा आढावांची भेट घेतली। आंदोलन मागे घेण्याची विनंती अजित पवारांनी त्यांना केली। तुमचं आंदोलन दडपलं जाणार नाही असा शब्द सुद्धा दिला। अजित पवार यांच्यानंतर तातडीनं तिथे उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील सुद्धा पोहोचले। उद्धव ठाकरेंनी आम्ही तुमचं आंदोलन राज्यभरामध्ये पसरवू, पण तुम्ही तुर्तास हे आंदोलन मागे घ्या अशी विनंती बाबा आढाव यांना केली। याआधी जर आपण बघितलं तर रोहित पवार, छगन भुजबळ यांनी देखील बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली होती। आता बाबा आढाव नेमके कोण आहेत? त्यांनी आतापर्यंत नेमकी कुठली आंदोलनं केली आहेत हे जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून बाबा आढाव यांची ओळख आहे। पुण्याच्या नाना पेठेमध्ये बाबा आढाव वाढले असून त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा खोलवर प्रभाव आहे। बाबा आढाव कष्टकऱ्यांचे नेते म्हणूनही ओळखले जातात। याच विचारांना समोर ठेवून त्यांनी अनेक कामं केली आहेत। समतेचा मुद्दा, स्त्रियांचा मुद्दा, जातीचा मुद्दा अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी काम केलेलं आहे। हमाल पंचायत सारख्या संघटनेची स्थापना, त्याचबरोबर जातीय भेदभावाला विरोध करण्यासाठी एक गाव एक पाणवठा ही मोहीम त्यांनी चालवली होती। 1970 मध्ये बाबा आढाव हे पुणे महापालिकेचे नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत। रिक्षा पंचायतीचे नेते म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे। 52 वेळा आपण वेगवेगळ्या आंदोलनांमुळे तुरुंगात गेल्याचं सुद्धा बाबा आढाव यांनी सांगितलेलं आहे। एकूणच जर आपण बघितलं तर महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर ईव्हीएमचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये तापलेला असताना बाबा आढाव यांनी या मुद्द्यानंतर आता आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे। एकूणच आपण बघितलं तर एकीकडे महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण या सगळ्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता ईव्हीएमचा मुद्दा सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तापत आहे आणि त्यातच बाबा आढाव यांचं हे आंदोलन आता पुढे काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।